सो हे गाईज आज दसऱ्याबद्दल बघू मम्मी काय स्पेशल बनवतीये. काय बनवतीस मम्मी? पुरणपोळी. म्हणजे इथं ऑलमोस्टली अर्धी पुरणपोळीचा स्वयंपाक सगळा झालेला आहे. आणि दादा कुठे गेला होतास तू? ग्राउंडच्या पूजाला. दादाचा लुक बघायचा का? बाहेर दीदी पण काहीतरी करते बघू. रांगोळी काढते म्हणजे झालेली आहे दीदीची रांगोळी. बघ इकडं. जेवढी पुरणपोळी फुगती ना त्याच्यापेक्षा जास्त प्रेम आमच्या मम्मीचा ह्याच्यावर आहे. बघू शकता. काय नाही एकुलता एक ना. कारण मी एकुलता एक आहे. हा दीदी 10 आहे, मी पण 10च आहे. तू एकुलता एक आहेस. इथे चालू होतं दीदीचं मम्मीचं डिस्कशन. मम्मी देवासाठी ताट बनवतीये. हे फायनल ताट तयार झालं देवांसाठी. मग मम्मीने मला आवाज दिला आणि नेऊन म्हणली जा देवाला निवेद्य दाखव. मम्मी पाया बिया पडले देवाकडं. मग आता आम्ही चाललो खाली गाडीची पूजा करायला. मग आम्ही 3 बहीण भाऊ खाली गाडीची पूजा करायला गेलो होतो. तिथे थोडासा आमचा कॉमेडी सीन झाला आमच्या दीदी सोबत. ऍक्च्युली आमच्या दीदीला सायकल येत नाही पण स्कूटी येते, त्याच्यामुळे त्या गोष्टीवर थोडंसं आम्ही नाही का फन करत होतो खाली. तेवढ्यात मग मम्मी आली. तोपर्यंत दादा गाडी लावून घेत होता. मग मम्मी आली, मग आम्ही गाडीची पूजा करून घेतली. मग दादा आणि मम्मी गाडीने हार लावून घेत होते. मग दीदी आणि मम्मी दीदी स्वस्तिक काढून घेत होती गाडीवर. मम्मी इथं गाडीची पूजा करून घेतली. मग आम्ही जेवलो. दीदीने तिच्या वेनिटीची म्हणजे तिच्या मेकअपच्या सेटची पूजा करून घेतली.